परमात्मा या मृत्यूलोकात आपलासा करायचा हे आम्हाला समजलं, पण कोणता करायचा? एकच करायचा खऱ्या अर्थानं. कारण कुठेही जा, आधार कार्ड शेवटी लिंक एकाच ठिकाणी आहे आणि ज्यांना करायचंय ते म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत. कारण ते अवतार कार्य होऊन गेलं, राष्ट्रसंत वामन भाऊंचं अवतार कार्य होऊन गेलं, म्हणून तर सन्मानानं खऱ्या अर्थानं आपण जीवन जगतोय. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण संत असे जन्माला येत नाहीत महाराज. अहो खऱ्या अर्थानं इसवी सन 1200चा कालखंड जर पाहिला, त्या ब्रह्मांडाच्या पाठीवरती अध्यात्माचा बसा आणि बारसा या समस्त जनांच्या चैतन्याच्या अंतकरणापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानोबांचा जन्म झाला. नामदेवराय ज्ञानोबांच्या खऱ्या अर्थानं विचारांमधून या महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानची माती प्रगल्भ होऊ लागली आणि आमच्या संत मांदियाळीनं खऱ्या अर्थानं टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये यातल्या प्रत्येक जीवातील चैतन्याच्या परमात्म्याचा साक्षात्कार समस्त जनांना करून दिला. पण पाहता पाहता मोगलाईचं वर्चस्व वाढलं आणि मग त्यावेळेस खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या रूपानं छत्रपती शिवराय शंभूराजेंसारखे महापुरुष ब्रह्मांडाच्या मातीवरती निर्माण झाले आणि त्याने खऱ्या अर्थानं या मातीला सुवर्ण कळस चढवला. पण त्याच नंतरच्या काळामध्ये शंभूराजेंचं निधन झालं. त्यावेळी निटकीच ईस्ट इंडिया कंपनी आता खऱ्या अर्थानं हिंदुस्थानच्या मातीमध्ये पाय रोवत होती आणि अशा काळामध्ये हिंदुस्थानची माती पुन्हा पारतंत्र्याच्या गुलामगिरीत जोखडली गेली. आणि त्याच काळामध्ये खऱ्या अर्थानं इंग्रजांनी ओळखलं होतं की या मातीमध्ये जर गुलामी सत्ता प्रस्थापित करायची असेल तर पहिल्यांदा इथं जाती धर्मात फूट पाडावी लागेल आणि त्यासाठी त्यांनी साम दाम दंड भेद या 4 तत्वांचा अवलंब केला. आणि भेद या तत्वामध्ये त्यांनी स्वातंत्र्याचा पहिली मेक ओळखली का इथला सगळा समाज एकसंध आहे आणि समाजामध्ये फूट पाडण्यासाठी त्यांनी जी काडतुस दिली त्या काडतुसाला गाय आणि डुकराची चरबी लावलेली असायची. आता हिंदू बांधवांसाठी गाय पवित्र तर मुस्लिम बांधवांसाठी डुक्कर निषिद्ध. आणि जेव्हा ही बातमी मंगल पांड्या स्वातंत्र्य सैनिकाला कळाली त्यावेळी त्यांनी ह्यूस नावाच्या अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या आणि स्वातंत्र्याचा अग्निकुंड पेटला. आणि इथूनच खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं हे सांगण्याचं कारण असं आहे कारण तिथून पुढं आपण आपल्या खऱ्या अर्थानं समाजाची मूळ भूमिका विसरून गेलो ही शोकांतिका आहे. कारण शास्त्र असं सांगतं आपल्या वंजारी समाजामध्ये कधीही कोणतीही स्त्री मांस भक्षण करत. राष्ट्रसंत भगवान बाबा या समाजात निर्माण का झाले किंवा अवतार कार्य त्यांनी त्या आईच्या कुशीतून का घेतलं तर शास्त्र असं सांगतं या कुळातील स्त्रिया कधीही मांस भक्षण करत. आता किती इथं बसलेल्या आमच्या ताया मांसाहार करत नाही तरी बोटवर करा. लक्षात घ्या महाराज, संत कुठेही जन्माला येत नाही, त्यासाठी देशही तेवढा पवित्र पवित्र मातेमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांचा जन्म झाला. कारण संत म्हणावं कुणाला, अहो साक्षात राजाला संपत्ती दिली तरी ज्यांना त्याचा अहंकार होत नाही आणि एका रात्री चोरांनी सगळं धन लुटून नेलं तरी ज्यांना दुःख होत नाही, दोन्ही ठिकाणी स्थायी भाव हा त्यांचा गुणधर्म आहे, त्यांना संत असं म्हणतात. ज्यांना स्वतःच लेकरू रडायला लागल्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढं खऱ्या अर्थानं शत्रूचं लेकरू रडायला लागल्यानंतर दुःख होतं. दोन्ही ठिकाणी समानता हा स्थायी भाव ज्यांचा आहे त्यांना संत असं म्हणतात. एखाद्या राजाने दिलेला अलंकार पाहून ज्यांना जेवढा आनंद होतो तेवढ्या एका गरीबानं दिलेली फक्त काठी जरी दिली तर ती दिल्यानंतरही जेवढा आनंद होतो, दोन्ही ठिकाणचा स्थायी भाव जिथं सामावलेला आहे त्या संत असं म्हणतात. आणि या संत परंपरेमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांचं चरित्र खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या लेकरांना काय वर्णन करावं हा खऱ्या अर्थानं फार मोठा भास आहे. पण ते जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे अल्पच खऱ्या अर्थानं चरित्र समजावून घेण्याचा मात्र प्रयत्न करणं काळाची गरज आहे. कारण त्यांनी दिलेला आशीर्वाद आहे म्हणून तर आज खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती आहे. म्हणून तर लक्षात घ्या महाराज, कारण भगवान बाबांचा जन्म म्हणजे त्या पुण्य पावन मातीमध्ये सावरगावच्या मातीमध्ये झाला. कारण खऱ्या अर्थानं भगवान बाबांचं मूळचं घराणं हे अहमदनगर जिल्ह्यातील होतं. पण कुळ परंपरेनुसार हे सगळे कुटुंब ज्यावेळेस सावरगाव घाट या ठिकाणी आलं आणि तिथंच खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर
अर्थानं बुवाजी बाबांच्या तुबाजी बाबांच्या आणि कौतिक आईंच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत भगवान बाबांचा जन्म झाला. पण त्याबाबत इतिहास असं सांगण्यात येतो की खऱ्या अर्थानं सावरगाव घाटच्या मातीमध्ये रामायण कथा सुरू होती आणि त्या रामायण कथेसाठी कौतिक आई मात्र खऱ्या अर्थानं रोज जात होत्या, कथा ऐकत होत्या, प्रभू रामचंद्रांचं चरित्र आणि हनुमंतरायांची निष्ठा समजून घेत होत्या. आणि ज्यावेळी हनुमंतरायांचं खऱ्या अर्थानं चरित्र ऐकायच्या त्यावेळी बसल्या जागेवर कौतिकाईंच्या मनामध्ये एक विचार राहायचा की आपल्याही पोटी खऱ्या अर्थानं असं बाळ जन्माला यावं. दिवसामागून दिवस जात होते, कथेचा 6वा दिवस होता आणि हनुमंतरायांची निष्ठा ऐकत असताना कौतिकाई मात्र घरी आल्या. मनात खऱ्या अर्थानं हनुमंतरायांच्या निष्ठेचा विचार होता आणि त्याच रात्री तोच विचार करत असताना त्यांना झोप लागली आणि मात्र झोपेमध्ये एक दृष्टांत मिळाला आणि त्याच वेळी साक्षात आकाशामध्ये वीज चमकावी असा एक प्रकाश त्यांच्या हातामध्ये एक फळ देऊन गेला. ते फळ त्यांनी हातात घेतलं, ते फळ खाल्लं. पण त्याच वेळी दारावरती तुबाजी बाबा आले होते. त्यांनी कडी वाजवली म्हणून ताईंची झोपमोड झाली आणि त्यांना कळून चुकलं हे स्वप्न होतं. दरवाजा उघडला, तुबाजी बाबा आत आले आणि त्याच वेळी कौतिकाईने घडलेला सगळा प्रसंग त्यांना सांगितला आणि तुबाजी बाबा उत्तरले, अगं वेडे, खऱ्या अर्थानं कथेला जातेस ना म्हणून तुला हा भात झाला. भोलेनाथांनी हे फळ अंजनी मातेच्या हातावर दिलं. हे सगळ्यांसाठी ते साक्षात परमात्म्याकडून होतं, आपल्या इथं होत नाही. पण आईने सांगितलं, नाही हो स्वामी, खऱ्या अर्थानं हा दृष्टांत मला घडला आहे. आणि त्यावेळी तुबाजी बाबाने हसत सांगितलं, बरं ठीक आहे, तू म्हणतेस ना, मग होईल तसं बघू आपण. आणि पाहता पाहता दिवसामागून दिवस गेले. 9 महिने 9 दिवसांचा कालखंड गेला आणि पाहता पाहता कौतिकाईंनी या ब्रह्मांडाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं अध्यात्माचं 7 अंश रूपानं परमात्म्याचा अवतार साक्षात भगवान बाबांना जन्म दिला. पण महाराज, खऱ्या अर्थानं ग्रंथ संपदा साक्षीला आहे की त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपोआप 120 दिवे प्रज्वलित झाले. हा जणू काही त्या ब्रह्मांडामध्ये खऱ्या अर्थानं परमात्म्याचा चमत्कार होता. अहो, दिवसामागून दिवस जाऊ लागले आणि मग मात्र तुबाजी बाबांनी आपल्या लेकराचं नामकरण केलं आणि ते म्हणजे आबा. आता छोट्याशा आबांना ते खऱ्या अर्थानं शाळेपर्यंत नेऊन सोडत होते. शिवशाळेत शिकत असताना एक दिवस गुरुजींनी एक गणित फळ्यावरती लिहिलं. बोबड्या बोलत असणाऱ्या आबांनी मात्र त्याच वेळे गुरुजींच्या जवळ गेले, गुरुजींच्या हातातला खडू घेतला आणि फळ्यावरती लिहिले ते गणित पाहता पाहता क्षणार्धामध्ये सोडवलं आणि गुरुजी मात्र डोक्याला हात लावते झाले. अरे काय हे ज्ञान संपदा. आणि त्याच वेळी आबांचा हात धरला आणि पुन्हा गुरुजी तुबाजी बाबांकडे खऱ्या अर्थानं आबांना घेऊन म्हणजे भगवान बाबांना घेऊन आले आणि सांगितलं, बाबा, अहो तुमचं लेकरू म्हणजे ज्ञानाचा परिपूर्ण कळस आहे आणि तुम्ही त्याला खऱ्या अर्थानं गुच्छ विषित करा. पण पाहिला गेलं महाराज तर सावरगावची आजची माती पहा आणि खऱ्या अर्थानं मागे 100 वर्षाचा कालखंड जर आपण पाहिला त्यावेळेस म्हणजे डोंगर दऱ्यांचा प्रदेश होता. तिथे शिक्षणाच्या फारशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. म्हणून तर प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं जसं द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण खऱ्या अर्थानं त्यांचं शाळा कोणती होती, गायी राखायला जाणं. तसं तुबाजी बाबांनी आबांकडे पाहिल्याने सांगितलं, आबा आता खऱ्या अर्थानं गुरं राखायला जायचं बरं. आणि मग मात्र आबा खऱ्या अर्थानं आपल्या सवंगड्यांसोबत खऱ्या अर्थानं गुरं राखायला निघाले. डोंगरावरती पोहोचले. ज्याप्रमाणे द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण खऱ्या अर्थानं विटी दांडू सारखे खेळ खेळायचे. अहो खऱ्या अर्थाच्या काळात आता हे मोबाईलचं फॅड आलं महाराज. त्या काळातले खेळ कसे होते. सोबत घेतलं. खऱ्या अर्थानं वनामध्ये म्हणजे खऱ्या डोंगरावरती गुरं सोडली आणि एक एक खेळ सुरू झाला. पण दुपारचे 12 वाजले. कारण इथं 12:15 जरी झाली तरी आपण 3 वेळा घड्याळाचा काटा पाहतो. भूक लागली. ते 12:15 साडेबारा झाले आणि मग मात्र आबांचे बंधू खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे धावत आले. आबा दादा भूक लागली रे. आणि आबांनी सांगितलं, अजून खऱ्या अर्थानं डबा आला नाही, आपल्याला मधुकरी आली नाही, म्हणजे खऱ्या अर्थानं घरून डबा आलेला नाही. आता आपण थोडा वेळ थांबूया. पण आबांच्या बंधूंनी सांगितलं, नाही आबा माझा आता भूक सहन होत नाही रे. आणि खऱ्या अर्थानं संत परंपरेतला पहिला चमत्कार बाबांनी त्या ठिकाणी केला. बाजूला ढेकळं होती. एक ढेकळू बाजूला केलं आणि पाहिलं तर खाली खऱ्या अर्थानं पापड असलेली गरम गरम भाकर त्या ठिकाणी होती. ती भाकर घेतली आणि खऱ्या अर्थानं समोर आपल्या भावाच्या हातात दिली. मात्र सगळे सवंगडी पाहू लागले आणि मग त्यावेळेस आबांनी सांगितलं, शांतता, कुणाला काही सांगायचं. आता त्या जागी जर आपण असतो तर गावातल्या सगळ्यांना बोलून ना मी काय चमत्कार केला हे जगाला कळालं. म्हणून खऱ्या अर्थानं आपण माणसं आहोत आणि ते संत आहेत. कारण संत चमत्कार करतात पण नाव लौकिकात कधी पडत नाही.
हे संतांचं सगळ्यात मोठं श्रेष्ठत्व आहे. आणि पाहिला गेलं तर त्यानंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे जीवनातला हा पहिला चमत्कार झाला. बाबांना आपल्या सवंगड्यासोबत आता गुरं राखू लागले. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस खऱ्या अर्थानं गावामध्ये एक त्या ठिकाणी महर्षी आले होते आणि ते दीक्षा देण्याचं काम सुरू होतं. आणि हे आबांनी पाहिलं आणि आबा धावत धावत तुबाजी बाबांकडे आले. बाबा मलाही दीक्षा घ्यायची आहे. आणि त्यावेळेस तुबाजी बाबांनी सांगितलं, आबा अरे खऱ्या अर्थानं आपल्या वंश परंपरा जर पाहिली तर नारायण देवांपासूनची आपली वंश परंपरा आहे. आणि आता नारायणगडावरती आता सध्या जे आहे ते म्हणजे माणिक बाबांच्या चरणावरती आपल्याला जायला हवं. तेच तुला दीक्षा देतील. आणि मग मात्र आबांनी एक वेळ आपल्या वडिलांकडे पाहिल्याने सांगितलं, बाबा मग उद्या जायचं ना आपल्याला. आणि दुसऱ्या दिवशी तुबाजी बाबा आबांचा हात हाती घेतला आणि नारायणगडावर आले. माणिक बाबा स्थानापन्न झालेले होते. आणि त्याच वेळी तुबाजी बाबांसोबत असणारं हे लेकरू पाहिलं आणि तुबाजी बाबांकडे पाहत साक्षात राष्ट्रसंत माणिक बाबांनी विचारलं, तुबाजी बाबा हा कोण? हे आमचे चिरंजीव. अरे वा, काय चेहऱ्यावरचं ते तेज आहे, कशासाठी आलात या ठिकाणी? आणि त्याच वेळी तुबाजी बाबाने हात जोडले सांगितलं, बाबा तुमच्या चरणावर लेकराला घेऊन आलोय. आबा म्हणतात आता दीक्षा घ्यायची. एवढे शब्द ऐकले आणि माणिक बाबांनी सांगितलं, मग राहू दे की आता आम्हाला 4-2 दिवस इथं. आणि मग मात्र तुबाजी बाबा माघारी आले आणि माणिक बाबांच्या छत्रछायेखाली आता खऱ्या अर्थानं आबा त्या ठिकाणी नारायणगडावरती वास्तव्याला राहिले. 5 दिवस निघून गेले, 8 दिवस निघून गेले. मग मात्र आबांचं मन त्या ठिकाणी एवढं खऱ्या अर्थानं विरंगुळून गेलं की आता गडावरून माघारी जायचा विचारही त्यांच्या मनात येत नव्हता. माणिक बाबांनी एक दिवस सांगितलं, आबा आता माघारी जायचं नाही का? आणि तेवढ्या आबांनी सांगितलं, आता नाही बाबा, आता खऱ्या अर्थानं तुम्हीच माझे मायबाप आहात. आता इथून परत मी माझ्या घरी माघारी जाणार नाही, कारण आता ते नाही तर साक्षात हे गड म्हणजे माझं घर आहे. आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं बाबांनी एक वेळ पाहिलं, घट्ट आलिंगन आबांना मारलं आणि साक्षात अरे भगवंताच्या सेवेमध्ये रत झालेला हा भगवंताचाच अंश म्हणून माणिक बाबांनी त्यांचं नामकरण भगवान बाबा असं केलं. आणि तिथून पुढे आबा साक्षात भगवान बाबा झाले. आणि मग मात्र त्या ठिकाणी एक दिवस माणिक बाबांनी सांगितलं, आबा आता एकदा माघारी घरी जाऊन यायला हवं. आणि मग मात्र त्या ठिकाणी पुन्हा भगवान बाबांनी सांगितलं, नाही बाबा आता माघारी जाणं होणार नाही. पण तरी मात्र माणिक बाबांनी हट्ट केला, जावंच लागेल. आणि गुरु आज्ञा ही मोडता येत नाही, कारण गुरु शिष्याचं नातं हे अद्वैत नातं आहे, ज्यामध्ये भेद, कारण या सृष्टीच्या पाठीवर 3 नाती अद्वैत आहे महाराज. पहिलं नातं म्हणजे देव शिष्याचं नातं आहे, ज्यामध्ये भेद नाही. दुसरं नातं गुरु शिष्याचं नातं आहे, त्यामध्ये भेद नाही. आणि तिसरं म्हणजे पती पत्नीचं नातं आहे, त्यामध्ये भेद नाही. आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळी माणिक बाबांनी भगवान बाबांना घट्ट मिठी मारली आणि गुरु आज्ञा म्हणून आता भगवान बाबा माघारी आले. 6 दिवसांचा वेळ निघून गेला आणि 7व्या दिवशी मात्र आपल्या आई वडिलांकडे पाहिलं आणि भगवान बाबा उत्तरले, आता खऱ्या अर्थानं बाबा मला माघारी जायला हवं, बाबांकडे जायचंय मला. शेवटी माता पित्यांनी तो अनुग्रह पाहिला आणि भगवान बाबांना परवानगी दिली. बाबा माघारी आले. नारायणगडाची पायरी चढत होते, पण त्यावेळी बातमी कळाली माणिक बाबा तर गडावर नाही. डोळ्यातून पायरीवर खळखळ अश्रू उघडू लागले. आणि त्याच वेळी बाजूला असताना प्रत्येकाला बाबा विचारू लागले, अहो कोणात तर बाबा गेले कुठं? मग कोणीतरी सांगितलं, माणिक बाबा खऱ्या अर्थानं मादळमोहीच्या दिशेने गेले. एवढे शब्द ऐकले आणि मग मात्र पायी वेगाने आता मादळमोहीच्या मातीकडे पडू लागले. दुपारी 12-12:30ची वेळ होती. माणिक बाबा बसलेले होते, सगळे सेवेकरी समोर बसले होते. आणि त्या दिवशी दुपारची ज्यांची पंगत होती ते मात्र आता खऱ्या अर्थानं बाबांना माणिक बाबांना नेण्यासाठी आले होते. आणि जसे त्या दिवशीचे दाते त्या ठिकाणी आले, आता सगळं शिष्यगण आणि माणिक बाबा त्यांच्या सोबत निघाले. पाहता पाहता घरापर्यंत पोहोचले. त्या ठिकाणी जेवणाचं वाढलेलं ताट पाहिलं आणि माणिक बाबांची नजर मात्र इतरत्र आपल्या लाडक्या भगवानला शोधू लागली. म्हणजे भगवान बाबांना नजर शोधत माणिक बाबांची होती, पण आज मात्र भगवान बाबा नजरे दिसत नव्हते. म्हणून तर माणिक बाबा भरलेल्या ताटावरून उठले. पुन्हा खऱ्या अर्थानं हनुमंतराच्या मंदिराच्या जवळ आले. त्या ठिकाणी पाहिलं तर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूला एका दगडावरती अंजली सोबतची भाकरी सोडली होती आणि भगवान बाबा त्या ठिकाणी भाकरी खात होते. हे चित्र पाहिलं आणि साक्षात गुरुच्या म्हणजे माणिक बाबांच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू उघडला. ते भगवान बाबांच्या जवळ गेले, घट्ट मिठी मारली आणि विचारलं, भगवान अरे खऱ्या अर्थानं जेवायला बोलावलं होतं तुला, तिथं ताट भरलेलं होतं, इथं भाकर खातोय? आणि भरल्या डोळ्यांनी भगवान बाबा उत्तरले, बाबा अहो खऱ्या अर्थानं मी तुमच्या नारायणगड ज्या दिवशी सोडला ना, तुमच्यापासून दूर निघालो, त्या दिवशी शेवटच्या पायरीवर हात लावून प्रतिज्ञा केली होती, जोपर्यंत मी तुमचं खऱ्या अर्थानं मुख पाहत नाही तोपर्यंत अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. आता 7 दिवस अन्न पाणी घेतलं नाही, पण आज तुमचं त्या ठिकाणी दर्शन झालं. आता मात्र आईने दिलेली भाकरी खातो, कारण तिची प्रेमाची सर कशाला नाही. आणि मग मात्र माणिक बाबांनी पुन्हा एकदा घट्ट मिठी भगवान बाबांना मारली आणि भगवान बाबांनी आईच्या हातची ती भाकरी खाल्ली आणि पुन्हा माघारी आले. मग मात्र माणिक बाबांच्या खऱ्या अर्थानं ज्ञानाचा अनुग्रह आता भगवान बाबांना होऊ लागला. आणि एक दिवस
भगवान बाबांकडे पाहत माणिक बाबा उत्तरले, आता खऱ्या अर्थानं भगवान तुला दीक्षा हवी आहे ना, तर आता मात्र एक गोष्ट तुला करावी लागेल, असा काहीतरी चमत्कार तुला मला करून दाखवावा लागेल की तू योग्य आहे याची मला खऱ्या अर्थानं चाचणी परीक्षा पूर्ण होईल. आणि एवढे शब्द ऐकले. आता महाराज, आपण जर नारायणगडावरती गेलो तर 2 कळस आहे आणि मोठ्या मंदिराचा कळस जवळजवळ 200 ते 300 फूट उंच आहे. बाबा खऱ्या अर्थानं काहीच न बोलता धावत धावत मोठ्या मंदिराच्या कळसावर आले आणि माणिक बाबांकडे पाहिलं. माणिक बाबांच्या नामाचा जय जयकार केला आणि क्षणार्धामध्ये त्या कळसावरून खाली उडी घेतली. माणिक बाबा अवाक होऊन पाहत राहिले, पण खाली ज्यावेळेस पाहिलं तेवढ्या आनंदाने मात्र माणिक बाबांच्या नामाचा जय जयकार करत आता भगवान बाबांचं एक एक पाऊल माणिक बाबांकडे पडत होतं. आणि हे चित्र पाहिलं त्या दिवशी खऱ्या अर्थानं गुरु शिष्याची अशी काही भेट झाली की या देहीचं ध्यान त्या देहीपर्यंत समर्पक रीतीनं पोहोचलं. आणि मग मात्र माणिक बाबांनी खऱ्या अर्थानं भगवान बाबांना आता त्या ठिकाणी दीक्षा दिली. पण दिवसामागून काही दिवस गेले आणि एक दिवस बंकट स्वामी मात्र गडावर आले होते. आणि त्याच वेळी माणिक बाबांचे आणि बंकट स्वामींची भेट झाली. समोर भगवान बाबा बसले होते. बंकट स्वामींनी सहज विचारलं, बाबा हे कोण? हा माझा भगवान आहे. हा शब्द फार महत्वाचा आहे महाराज. माणिक बाबांच्या मुखातला शब्द आहे, हा माझा भगवान आहे. शिष्याला आपलंस करता येण्यासाठी, कारण खऱ्या अर्थानं गुरु शिष्याचं नातं माझा भगवान आहे म्हणजे किती या नात्यातली परिपूर्णता आहे जी शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. म्हणून तर गड परंपरेमध्ये मग गहिनीनाथ गड असू द्या, नारायणगड असू द्या, भगवान गड असू द्या, खऱ्या अर्थानं गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. मग लक्षात घ्या, त्या ठिकाणी बंकट स्वामींनी विचारलं, मग आता हा ज्ञानपुंजा सोहळा दिसतोय, या तेज जर पाहिलं या लेकराचं ज्ञानपुंज आहे, आता याला माझ्या सोबत पाठवा, कारण त्याच्या शिक्षणाचं काय? आणि माणिक बाबांनी सांगितलं, आता इथं कुठलं शिक्षण आलंय? आणि बंकट स्वामी शांतपणे उत्तरले, आता माझ्यासोबत तुम्ही भगवानला पाठवून द्या, खऱ्या अर्थानं ज्ञानानं आळंदीमध्ये परिपूर्ण होईल, पुन्हा माघारी पाठवून देईल. एवढे शब्द ऐकले आणि भगवान बाबा आपल्यापासून दूर होणार म्हणून माणिक बाबांच्या डोळ्यातून खळदृश्य अश्रू उघडला. पण त्याच वेळी आपल्या लेकराच्या परिपूर्णतेसाठी माणिक बाबांनी काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला आणि आपल्या शिष्याला खऱ्या अर्थानं बंकट स्वामींसोबत आळंदीच्या मातीमध्ये पाठवलं. अहो, आळंदीच्या मातीचं वर्णन काय करावं? फक्त आज्या वृक्षाची पानं खाऊन परमात्म्याच्या चरणावर म्हणजे माऊलींच्या चरणावर गेलं तर ज्ञानाचा सागर भेटल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच ठिकाणी बंकट स्वामींच्या आशीर्वादानं बाबांचं यथार्थ शिक्षण परिपूर्ण झालं. टाळ मृदुंग खऱ्या अर्थानं वेद शास्त्र परिपूर्ण झालेले बाबा आता पुन्हा गडावर गेले. आणि गडावर गेल्यानंतर माणिक बाबांनी घट्ट मिठी मारली, कारण नारायण गडावरती तोपर्यंत, कारण बाबांचा जन्म हा 1818ला श्रावण शुद्ध तृतीया 3रा सोमवार आणि सूर्योदयाच्या वेळी झालाय. म्हणजे तिथून पुढचा जर काळ 1818 म्हणजे 1830 पर्यंत जवळपास, बरोबर ना? 1896 म्हणजे 1896चा जर बाबांचा जन्म 1896 म्हणजे 96चा जर काळ पाहिला तर तोपर्यंत गडावरती खऱ्या अर्थानं कीर्तन होत नव्हतं. पण त्यानंतर नारायणगडावर पहिलं कीर्तन ज्यांचं झालं ते म्हणजे खऱ्या अर्थानं भगवान बाबा आहेत. आणि मग तिथून पुढे ही परंपरा आपल्यापर्यंत पोहोचली आणि ती खऱ्या अर्थानं या मातीपर्यंत येऊन पोहोचली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बाबांनी खऱ्या अर्थानं ही सुरू केलेली परंपरा आज समाजाच्या अंतकरणापर्यंत पोहोचतीये. म्हणून तर मांसाहार आमच्या घरापासून दूर झाला. पाहिला गेलं तर बाबांनी खऱ्या अर्थानं एक वेळ आपल्या लेकरं जोपर्यंत ज्ञानानं परिपूर्ण होत नाही, समाजाच्या पाठीवर एका वेगळ्या उंचीवर जाणार नाही, म्हणून एक वेळ जमीन विकायची वेळ आली तरी चालेल, पण आपली लेकरं ज्ञानानं परिपूर्ण करा हा वसा दिला. पण महाराज, पुढचाही खऱ्या अर्थानं इतिहास जर 2 शब्दात समजून घ्यायचं म्हटलं, आता माणिक बाबांनंतर गडाचे अधिकारी म्हणून भगवान बाबांकडे पाहिलं गेलं. पण समाजात जशी खऱ्या अर्थानं जिथं दुष्काळ आहे तिथं एक दिवस खऱ्या अर्थानं पावसाळा सुद्धा आल्याशिवाय राहत नाही. जिथं विष आहे त्या ठिकाणी अमृत सुद्धा दडलेलं असतं. त्याप्रमाणे जिथं चांगली माणसं आहे तिथं खळही असतात. आणि काही खळांच्या मनात विचार आला की आता गादीवरती बाबांना बसू द्यायचं नाही, म्हणून तर कटकारस्थानं पहिला सुरुवात झाली. पहिलं कारस्थान म्हणजे खऱ्या अर्थानं हत्या करण्याचा प्रयत्न झाला. दुसरं कारस्थान निजामापर्यंत खऱ्या अर्थानं क्रांतिसिंह म्हणजे पाहिला गेलं तर नाना पाटलांपर्यंत बातमी पोहोचवली की बाबा हे निजामांच्या हस्तक आहे. म्हणून तर क्रांतिसिंह नाना पाटील त्यांनी ज्यावेळी पत्री सरकार स्थापन केलं होतं, गडावर आले बाबांना जाब विचारायला. पण बाबा त्यावेळी देवपूजा करत होते. देवपूजा आणि क्रांतिसिंहांनी बाहेरून आवाज दिला. बाबांनी सांगितलं, आलो तुम्ही बसा.
आणि ज्यावेळी बाबांचं तेजपुंज रूप पाहिलं, अहो खऱ्या अर्थाने इतिहास साक्षीदार आहे. नाना पाटील साक्षात बाबांच्या चरणावर गेले. पाहिला गेलं, कारण संत असेच नसतात महाराज, त्यांची कुळ परंपरा ही जगाच्या कल्याणासाठी असते. आणि पाहिला गेलं त्यानंतरही मग तिसरं कारण, ज्यावेळेस व्यक्ती हरत नाही त्यावेळेस शेवटचा वार हा चारित्र्यावर होत असतो. म्हणून शेवटचा वार त्यांच्या चारित्र्यावर करण्याचा प्रयत्न केला. पण खऱ्या अर्थानं बाबांनी तोही वार परतून लावला आणि त्यानंतरचा प्रवास हा धौम्य गडातून खऱ्या अर्थानं भगवान गडापर्यंत झाला. पण त्यांचा आशीर्वाद, राष्ट्रसंत वामन भाऊंचा आशीर्वाद मात्र समाजाच्या अंश रूपात शेवटच्या घटकापर्यंत राहिला. म्हणून आज ही प्रगती आहे. आणि त्यांच्या चरणावरती आम्ही जर गेलो तर संतांच्या चरणाशिवाय गेल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते. म्हणून खऱ्या अर्थानं बाबांच्या चरणावर जर आम्ही लीन राहिलो तर परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जे सुख परमात्म्याच्या नामात आहे, जे सुख परमात्म्या